स्वागत आहे मित्रांनो आपल्या महाराष्ट्र जॉब अपडेट या चॅनलवरती. तर आज आपण घेऊन आलो आहोत एक अत्यंत महत्त्वाची आणि सुवर्ण संधी, जी की आहे जपान सरकारची मेटी इंटर्नशिप प्रोग्राम 2026. तर तुम्हाला जपानमध्ये काम करायचं असेल आणि तेही पूर्णपणे मोफत, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत या प्रोग्रामची पात्रता काय आहे, अर्ज कसा करायचा आणि तुम्हाला कोणकोणत्या सुविधा मिळणार आहेत. नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला कोणताही डाऊट राहणार नाही. तर मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे मेटी म्हणजे काय? तर मेटी हे जपान सरकारचे मिनिस्ट्री ऑफ इकॉनॉमिक ट्रेड या इंडस्ट्री आहे. हे मंत्रालय जगभरातील हुशार विद्यार्थ्यांसाठी जपानमध्ये 6 आठवड्यांची इंटर्नशिप आयोजित करतात. तर याचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे यात तुमचं येण्या-जाण्याचं तिकीट, राहण्याचा खर्च आणि स्टायपेंड सुद्धा जपान सरकारच देतं. तर आता बघूया आपण या पात्रता काय असणार आहे. तर याची पात्रता मित्रांनो, तुमचं वय हे 18 ते 39 वर्षाच्या दरम्यान असावे लागणार आहे. सोबतच तुम्ही तुमच्या पदवीच्या शेवटच्या वर्षाला असावे किंवा पदवी पूर्ण केलेली असेल तरीही चालेल आणि तुमचे इंग्रजीवर चांगले प्रभुत्व असणेही अनिवार्य आहे. सोबतच यामध्ये निवड होण्यासाठी तुम्हाला तुमचं एस-ओ-पीज म्हणजे स्टेटमेंट ऑफ पर्पज खूप प्रभावी लिहावं लागेल, असं चेक करणार. हे सगळं मी तुम्हाला पुढे सांगतो. तर यामध्ये तुम्ही बघू शकता की ॲप्लिकेशन डेडलाईन्स म्हणजे अर्ज करण्याची शेवटची तारीख ही जून 30, 2026 आहे. तर यामध्ये सगळ्यांनी फॉर्म भरून घ्यायचा आहे. तर इंटर्नशिप प्लेसमेंट म्हणजे स्मॉल अँड मीडियम साइज एंटरप्राइजेसेस दॅट हॅव देअर मेन ऑफिसेस इन जपान फॉर द ऑनलाईन कोर्स. इंटर्न्स विल यूज देअर रेसिडेन्स ऑर वर्कप्लेस ॲज देअर वर्क स्पेस, परफॉर्मिंग द इंटर्नशिप अंडर द होस्ट कंपनीज गायडन्स अँड मॅनेजमेंट. होस्ट कंपनीज विल बी डिटरमाइंड थ्रू अ मॅचिंग प्रोसेस बाय द ऑफिसेस. म्हणजेच की जपानमध्ये जे की स्मॉल अँड मीडियम साईज जे की कंपनीज आहेत, तर त्यामध्ये तुम्हाला जाऊन तिथे एक्सपिरियन्स घ्यायचा एक खूप अत्यंत सुवर्ण संधी जपान सरकारने प्रोव्हाईड केलेली आहे. तर तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल. तर इंटर्नशिप पिरियड, तर ऑनलाईन कोर्स ही इंटर्नशिप दोन मार्गाने देण्यात येणार आहे. एक एक ऑनलाईन आणि एक ऑफलाईन. जर तुमचं ऑफलाईनमध्ये सिलेक्शन झालं तर तुम्ही जपानमध्ये तुम्हाला जायचा चान्स मिळेल आणि जर ऑनलाईन झालं तर तुम्हाला ऑनलाईन इंटर्नशिप ही करावी लागेल. तर पहिली बॅच ही ऑनलाईन इंटर्नशिपची असणार आहे, जी की आहे ऑगस्टपासून तर सप्टेंबरपर्यंत. तर मित्रांनो, तुम्ही हे एकदम डिटेल्समध्ये सगळं वाचून घ्या जेणेकरून तुम्हाला कसलाही डाऊट राहणार नाही. Desired candidate profile. Candidate who have obtained a degree or an equivalent qualification from university or graduate school in Japan or overseas and who aspire to engage in roles such as engineers, researchers, interpreters, sales professions responsible for overseas explanations or legal and accounting professionals at Japan companies. म्हणजे जे विद्यार्थ्यांची डिग्री झालेली आहे, तर जे की इंजिनिअर्स, रिसर्चर्स, इंटरप्रेटर्स यामध्ये तुम्ही तिथे जाऊन इंटर्नशिप करू शकता. सोबतच त्यांनी एलिजिबिलिटी अँड पार्टिसिपेशन क्रायटेरिया दिलेला आहे. हा तुम्ही एकदम डिटेल्समध्ये वाचून घ्या, जेणेकरून तुम्हाला फॉर्म भरताना कसलाही डाऊट राहणार नाही. आणि सोबतच तुम्हाला इंग्लिश लँग्वेज ही खूप परफेक्टली येणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्ही इझिली इंटरव्ह्यू क्रॅक करू शकता. आणि जर सोबतच तुम्हाला जर जपानीज येत असेल, तर तुमच्यासाठी हा प्लस पॉईंट असणार आहे, जेणेकरून ज्या लोकांना जपानीज येते, तर त्या लोकांना हे थोडं प्लस पॉईंट असणार आहे. त्यांचे सिलेक्शनचे चान्सेस जास्त असतील. तर आता बघूया आपण सपोर्ट अँड बेनिफिट्स म्हणजे की तुम्हाला यामधून काय मिळणार आहे. तर मित्रांनो, यामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की तिथं जाऊन तुम्हाला एक्सपिरियन्स घेता येईल जपानमध्ये. सपोर्ट कॉमन टू बोथ कोर्सेस. Provisions of various training program for interns, cross-culture understanding training, crisis management training, mid-term follow-up trainings, Japanese language training for prospective interns. म्हणजेच तुम्हाला तिथे जाऊन तिथलचं कल्चर अनुभवायला मिळेल. तिथलची मॅनेजमेंट ट्रेनिंग घेता येईल. जे जपानीज लँग्वेजची ट्रेनिंगही घेता येईल. सोबतच सपोर्ट फॉर ऑनलाईन कोर्सेस, अलाउन्स अँड अमाउंट इक्वलंट टू JPY 1000 per day for activities distributed in local currency post completions of the online engagement. सोबतच तुम्हाला स्टायपंड ही मिळणार आहे या इंटर्नशिपचं. तर याच्यापेक्षाही खूप खूप चांगली संधी असणार आहे. तर फॉर्म भरल्यानंतर वर्क इन रिस्पॉन्स हे एक्सेप्टेशन्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज म्हणजे तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला काय करावे लागेल. तर हे पूर्ण एकदा डिटेल्समध्ये तुम्ही वाचून घ्या, जेणेकरून तुम्हाला कळेल की तिथे गेल्यावरती तुम्हाला नेमकं काय करायचं आहे. तर या 3 स्टेप्समध्ये फॉर्म तुमचा भरायचा आहे. पहिले तर तुम्ही आपलं ॲप्लिकेशन सबमिट करताल.
तर त्यामध्ये ॲप्लिकेशन सबमिट झाल्यानंतर ते डिटरमाइन ॲक्सेप्ट करतील. त्याच्यानंतर इंटर्नशिपचे इम्प्लिमेंटेशन करतील. तर आतापर्यंत आपली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि सोबत तुमच्या या अर्जाबद्दल काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करा. मी तुम्हाला नक्कीच हेल्प करेल. तर मित्रांनो, तुमचा फॉर्म हा सबमिट झाल्यानंतर ते फॉर्म एकदा रिव्ह्यू करतील आणि तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला फर्दर ईमेलवरती इंटरव्ह्यूची डेट देण्यात येईल. तर त्यावेळेस तुम्ही इंटरव्ह्यू द्यायचा आहे. तर इंटरव्ह्यूमध्ये जे सिलेक्ट होतील तर त्यांना ते फर्दर कळवतील तुमचं सिलेक्शन झालंय की नाही. तर अशा प्रकारे मित्रांनो एक खूप चांगली संधी आहे, जे की आपल्या महाराष्ट्रातील मुलांना माहिती नसते. तर अशाच मी नवीन-नवीन व्हिडिओ आणि करियर गाईडन्सचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपडेट करत असतो. तर याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि नक्कीच शेअर करा. तर ही संधी पुन्हा-पुन्हा मिळत नाही मित्रांनो. त्यामुळे या अशा संध्याला लवकर अर्ज करा. ज्या मित्रांना जपानमध्ये करियर करायचं आहे, त्यांच्यासाठी एक अत्यंत मोठी स्टेप आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि अशाच नोकरीविषयक अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.